नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सध्या चर्चेत असणारी न्यूज म्हणजे अमेरिका आणि व्हेनेझुएला संघर्ष. आता बघा, आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत की अमेरिका व्हेनेझुएला संबंध काय आहे, व्हेनेझुएला देश काय आहे, जे निकोलस माडुरो त्यांचे प्रेसिडेंट आहेत त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यानंतर चायना व्हेनेझुएला संबंध काय आहेत, भारत व्हेनेझुएला संबंध काय. कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो पेपर 2 आहे, जनरल स्टडी 2, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनवर ह्या वर्षी क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. तसंच आपण प्री परीक्षा कोणत्याही जातो तर प्री परीक्षेला पण आंतरराष्ट्रीय न्यूज मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट कोण आहेत, त्यांची बॅकग्राऊंड काय, त्यांचा पक्ष कोणता, तो कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर आपण थोडक्यात हा विषय समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, अमेरिकेने जे व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती निकोलस मडुरो यांना अरेस्ट केलेले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून व्हेनेझुएलामध्ये जाऊन त्यांना अरेस्ट केलेले आहे. आता याच्यामध्ये युनायटेड नेशनचे रूल्स पण त्यांनी व्हायोलेट केलेले आहेत. परंतु अमेरिका ही सुपर पॉवर आहे. सध्या अमेरिका जे बोलते त्याचप्रमाणे सर्वांना ऐकायला लागतं. कारण अमेरिकेचा जवळजवळ 95% व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा डॉलरमध्ये चालतो आणि डॉलर ही त्यांची करन्सी आहे. व्हेनेझुएलाने काय केलं की चायना बरोबर युआन मध्ये पण ते ट्रेड करत होते. तसेच 1999 पासून व्हेनेझुएलाने समाजवादी धोरण स्वीकारलेलं आहे त्यांच्या देशामध्ये. अमेरिका हा भांडवलशाही देश आहे. पुन्हा बघा, आपण थोडी यांची मडुरो यांची निकोलस मडुरो यांची थोडीशी बॅकग्राऊंड आज बघूया. निकोलस मडुरो राजकारणात येण्याच्या आधी बस वाहक होते. त्याच्यानंतर त्यांच्या देशातील म्हणजे व्हेनेझुएला मधील ज्या कामगार संघटना आहेत तिथे ते काम करत होते. कामगार संघटनांचे ते नेतेही होते. त्यांचे सिनियर होते व्ह्युगो चावस. तर व्ह्युगो चावस हे 2013 मध्ये मृत्यू पावले. तर त्याच्यानंतर निकोलस मडुरो हे व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट झाले. त्याच्या आधी ते उपराष्ट्रपती होते, त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री सुद्धा होते. आता बघा, व्हेनेझुएला देश हा का इम्पॉर्टंट आहे, कारण व्हेनेझुएलामध्ये जगातले सगळ्यात जास्त तेल साठे आहेत. आपण बोलतो की सर्व ज्या पण ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्या रिच असतात. कारण का, कारण जगाला प्रत्येक देशाला ऑइल इम्पोर्ट करायला लागतं. भारत पण त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे व्हेनेझुएला हा खूप केंद्रस्थानी आलेला देश आहे. आता बघा, त्याच्यानंतर अमेरिकेने निकोलस मडुरो यांना अरेस्ट केलं, पण कारण कोणती दिली ती पण आपण पाहूया. त्यांनी दिलेलं मुख्य कारण म्हणजे काय आहे की व्हेनेझुएलामध्ये लोकशाही प्रस्थापित करणे. आणि दुसरं कारण असं दिलेलं आहे त्यांनी की अमेरिकेमध्ये ड्रग्ज ट्रॅफिकिंग जे होतं त्याला निकोलस मडुरो हे काय कारणीभूत आहेत. हे कारण कोणी दिलेलं आहे? अमेरिकेने. आणि त्याच्यामुळे निकोलस मडुरो यांना त्यांनी काय केलेली आहे? अरेस्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे बघा, हा विषय तुम्ही नीट बघितला तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला तुम्ही गेले तर इंटरनॅशनल रिलेशन मध्ये तुम्हाला भारत व्हेनेझुएला संबंध असतील किंवा चायना व्हेनेझुएला संबंध असतील किंवा अमेरिका व्हेनेझुएला संबंध असतील तर याच्यावर कोणताही क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्ही तो क्वेश्चन नीट रीड करा आणि तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल, फ्री मेंटॉरशिप, तर दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.